नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता बातमी आहे वन विभागाची, पाहूया सविस्तर. ऐन उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी नांदेड वन विभागाने हरणखर्ब येथे प्रभावी उपाययोजना केली आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या इस्लापूर हरणखर्ब पठारावरील कृत्रिम पाणवठ्यांमध्ये तब्बल 52,000 लिटर पाणी सोडण्यात आले आहे. इस्लापूर जवळील हरणखर्ब परिसर वन्यजीवांसाठी प्रसिद्ध असून येथे रोही, काळवीट, नीलगाय, हरिण, ससे, कोल्हे, लांडगे, वानर, माकड यांसह विविध जातींचे हिंस्त्र वन्यप्राणी आणि त्याचबरोबर पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात पाण्याअभावी या प्राण्यांना दूरवर भटकंती करावी लागू नये यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे. नांदेड वनविभागाच्या उपवनसंरक्षक सौ मनीषा पाटील, सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत इटलोड व वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल VS गुद्दे, वनरक्षक अकबर सय्यद आणि वनमजूर उत्तम तुरी यांनी टँकरच्या सहाय्याने 2 कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी सोडले. वाढत्या उष्णतेमुळे वन्यप्राण्यांची होणारी जीवाची लाहीलाही आणि पाण्यासाठीची भटकंती या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार असून वन्यजीवांना दिलासा मिळाल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किणवट, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.